गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या गोकुळामध्ये असा आनंद आहे बघा. किती आनंद आहे. त्या आनंदाला पारावार नाही असं म्हणतात. एवढा आनंद झालेला आहे त्या लोकांना महाराज. या आनंदाचं आपण या ठिकाणी इथं वर्णन करू शकत नाही बघा. आणि त्या नंद बाबाने म्हणतात त्या आनंदाच्या त्या घरामध्ये काय केलं. आहूय विप्राण वेद ज्ञान वावा त्या महिला स्नात सुचिरलंकृत स्नान केलं. ब्राह्मण लोकांना, साधू लोकांना, संत लोकांना त्यांनी गोदान केलं, द्रव्यदान केलं, धन दिलं. असं अनेक प्रकारे त्यांनी त्यांचा पाहुणचार, त्यांचं स्वागत केलं बघा. आणि त्या ठिकाणी अशी कथा येते. त्या गोकुळामध्ये हा उत्सव चालला अनेक दिवस, अनेक वर्ष. गोपिकांना समजलं त्या ठिकाणी की आपल्या नंद बाबांना मुलगा झालेला आहे नाही का. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावती की पुढे वाटी दाटी सुंटवडे. आणि त्या ठिकाणी असं त्या गवळणी एकी पुढे एक असं धावू लागले आहात. सगळीकडे चर्चा पसरलेली आहे. अरे आपल्या नंद बाबाला मुलगा झाला नाही का. आणि मग त्या ठिकाणी सुंदर असा तो उत्सव सुरू आहे बघा. महाराज इकडं काय झालं हो. मथुरेमध्ये आमचे ते वसुदेवजी महाराज योगमाया घेऊन येतात बघा. आणि त्या ठिकाणी त्या कारागृहामध्ये आल्याबरोबर रडे माया करी आक्रांत नामामणे उठती दूत. नामदेवराय सांगतात योगमायेचा आवाज ऐकून सगळे त्याचे सेवक ते सैनिक उठले म्हणतात. आणि आठवा जन्माला असं म्हणू लागले. धावत सुटले बघा आपले ते स्वामीकडे सागर गेले. आणि त्यांना निरोप दिला कंसाला. महाराज तुमचा काय तुम्हाला मारणारा आठवा जन्माला आलेला आहे. कंस असा उठला महाराज गडबडीनं आणि निघाला बघा त्या कारागृहाकडे. त्या ठिकाणी येतो आणि पाहतो तर काय आठवा नसून ती कोण होती. आठवी होती. आठवी. कंस म्हणला अरे देवता लोक कधीपासून खोटं बोलायला सुरुवात केली यांनी. हे तर म्हणले होते ना आठवाईचा पुत्र वधील तुलसी. आणि असं कसं काय घडलं म्हणला कंस. पण तो कंस म्हणला आता विचार करायला आपल्याकडे वेळ नाही म्हणला. आता हे आठवा असो की आठवी असो त्यानं ते बाळ घेतलं बघा असं हातामध्ये. आणि त्या ठिकाणी महाराज ते असं तरी ते बाळ असं घरा योग तुझ लागी वदी उपजला मज आधी. अरे मला काय मारतोस. तुला मारणारा जन्माला आलेला आहे माझ्या अगोदरच. आणि मग कंस भयभीत झाला, घाबरला. कंस म्हणू लागला अरे मी माझ्या बहिणीचे एक नव्हे दोन नव्हे 6 मुलं मारले म्हणलं. आणि 7वा तर काय गायबच झाला म्हणे. आणि आता हा 8वा नसून पुरग्राम गजाधीशो. अनेक नगरामध्ये अनेक पुरामध्ये भ्रमण करत करत जिथं जिथं लेकर जन्माला आलेले आहेत तिथं ही पुतना जायची ते लेकराला मारायचं काम करायचे बघा. हिनं असं एक नाही दोन नाही या पुतनेनं असे अनेक लाखो शिशु मारले, लहान मुलं मारले बघा. आणि हे पुतना भ्रमण करत 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 करत
आपल्या वसुदेवाच्या घरी येते बघा, आपल्या नंदबाबाच्या घरी येते. ऐका, गोकुळामध्ये तिचं वर्णन केलं आमच्या नामदेव रायणी महाराज. नामा म्हणे आली नंदाची या घरा, नामा म्हणे आली नंदाची या घरा, नंदाची या घरा, नामा म्हणे आली नंदाची या घरा. स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा देवांगना, नामा म्हणे आली नंदाची या घरा, नामा म्हणे आली नंदाची या घरा. स्वरूप सुंदरा देवांगणा. या पुतणेनं आपल्या अंगावरती काय काय घातलं होतं ऐकायचं तुम्हाला? शपथ, थोडं शपथ आहे जरा, आपल्या ते गाथ्यामधलं नाही बघा. पुतळ्या डोरड साकड्या पैजण कमरेला कंबर पडा, नाकात नथ घालून सगळा थाट माट करुणी, सगळा थाट माट करुणी, नेसले ग नेसले ग नेसले ग शालू पैठणीचा. या पुतणीने आपल्या अंगावरती काय काय घातलं होतं मजा. आता पुतळ्या, आजी पुतळ्या कशा असतात? डोरलं, डोरलं म्हणजे काय हो? सांगा सांगा. साखळ्या पैंजण कमरेला कंबरपट्टा. आता आहे का कंबरपट्टा? कुठे गेला हो? नाकात नथ घालून सगळा थाट माट करुणी, सगळा थाट माट करुणी, नेसले ग शालू पैठणीचा. अशी पुतना महाराज, या पुतणीने आपल्या अंगावरती अनेक प्रकारचे आभूषण घातले बघा. ती पुतना म्हणजे भलेही ती राक्षसी होती, पण तिचा वेश कसा आहे? आपल्या संस्कृतीला धरून आहे बघा. बोला राधे राधे. आता आमचं सगळं बदललं बाबा, राहणीमान बदललं, आमचा पोशाख बदलला, सगळं काही बदललं बघा. पहिल्या काळातल्या म्हाताऱ्या आज्या आपल्या डोक्यावरचा खाली पदर पडू देत नव्हत्या बरं. आता कसं आहे हो? कसे आता पदर कुठं असतो? आता नका, आता राहू, आता घेऊ नका. पहिल्या बाया असं हातामध्ये हात भर टाकून घालायच्या बघा. आताच्या महिला काय करतात? हातामध्ये त्यांच्या असं एकच असतं बघा, ते काही वाजत नाही, काय नाही बघा, ते गुपचूप असत. सौभाग्यवती स्त्रीनं आपल्या अंगावरती असं सौभाग्याचं लेणं, आपली भारतीय संस्कृती आहे. आता शोकांतिका शहरामधल्या स्त्रिया जीन्स पॅन्ट घालतात, जीन्स पॅन्ट.
तरुण स्त्रियांनी सोडा, म्हातारे आज्या पण घालतात बरं का मुंबईकडच्या. बोला राधे राधे. भारतीय स्त्री ही भारतीय पोशाखामध्ये शोभून दिसते. आपल्या स्त्रियांनी सुंदर साडी घालावी नाही का. आपल्या पहिल्या ज्या वयस्कर स्त्री आहेत त्या अंगावरती काय घालतात, लुगडं घालतात बघा. हे आपला भारतीय पोशाख आहे, आपण त्याला कधी विसरायला नाही पाहिजे. ही पूतना जी आहे, पूतनेनं असा सुंदर असा वेश बनवला, देव स्त्रियांना लाजवेल असा स्वरूप सुंदरा देवांगणा बघा. ही देवांगणा बनली ही पूतना. आणि महाराज कुठाली ही नंदाच्या घरी आली बघा. ज्या ठिकाणी सुंदर असा उत्सव सुरू आहे, नंद उत्सव, आणि सगळे लोक आनंदित आहेत त्या ठिकाणी. पूतना आता इथं आल्यावरती देवाला समजलं की अरे माझ्याकडे आता असा असा एक पूतना ग्रह येत आहे, एक स्त्री येत आहे पूतना नावाची. आपल्या स्तनामध्ये हलहल असं विष घेऊन मला मारण्यासाठी येते. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे. देवाला सगळं काही कळतो बघा. आणि त्या ठिकाणी भगवंतांनी महाराज भगवान शंकराचं ध्यान केलं म्हणतात. आणि ही पूतना आता आतमध्ये प्रवेश करणार. तिला ते यशोदेनं अडवलं. यशोदा म्हणली, बाई कोण आहेस तू, कुठून आलीस आणि कुठं निघालीस. पूतना म्हणली, मी तुझ्या लेकराला बघायला आले म्हणे. अगं ठीक आहे, पण तू कोण आहेस, तुझा परिचय दे म्हणली. पूतनेनं असा परिचय दिला बघा, यशोदेला चक्करच आली बरं का. भला मोठा असा परिचय. पहिल्या काळात कसं होतं बाबा, हम दो हमारे दो. किती पहिलं वसुधैव कुटुंबकम, मोठं कुटुंब असायचं पहिलं. आता कसं झालं, नवरी घरामध्ये येत नाही, लगे उद्याच चला आता वेगळं निघा, वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा नाही का. काही काही मुलींची तर अशी अट असते बर का, सासू असावी, मुलाची आई असावी, सासू असावी, परंतु ती जिवंत नसावी. ती कशी असावी, ती फोटो मध्ये असावी. बोला राधे राधे. आताच्या लोकांना मोठा परिवार नको वाटतो बघा. त्यांना वाटतं छोटा परिवार सुखी परिवार. पहिला असं होतं का, पहिले माणसं असे एकत्र राहायची, कधी भांडण नाही, दंडन नाही. आणि पहिलं माणसं लेकर पण होऊ द्यायचे बर का जास्त. आता काय झालं बाबा, हम दो हमारे किती दो नाही, काही काही तर महाभाग हम दो हमारा एक, फक्त एक. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे बघा, प्रत्येक हिंदूला कमीत कमी 2 मुलं पाहिजेत. मुलं, मग मुली किती असू जा, मुलीचा प्रश्न नाही, पण 2 तरी मुलं असावीत प्रत्येकाला. एक घर सांभाळेल, एक देशाकरता द्या, एक परमार्था करता द्या. माझ्या घरामध्ये मी 3ऱ्या क्रमांकाचा आहे बघा, शेवटचा. मी कुठेही फिरलो, कितीही फिरलो तर मला कोणी म्हणत नाही. कारण की आमच्या घरी मी 3ऱ्या क्रमांकाचा आहे.
तसं प्रत्येक हिंदूला दोन तरी मुलं असावेत बघा. पूतना जी आहे तिने असा लांब लचक परिचय दिला. पूतना म्हणू लागली, अगं यशोदे, मी तुझ्या लई जवळची आहे. जेव्हा एखादा मतलबी व्यक्ती आपल्याकडे येतो ना, ते आपल्याला असाच घुमवतो बघा, ते लई गोड बोलतो. ही जी पूतना आहे तिला आता आपलं कार्य सिद्ध करायचं आहे. पूतना म्हणते, अगं मी तुझ्या लई जवळची आहे, तुम्हाला ओळखत नाहीस म्हणे. यशोदा म्हणली, मग बाई तू नेमकी कोण आहे सांग तरी. पूतना म्हणली, मी तुझ्या मावशीच्या फलानीच्या 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 फलानीची आहे. असा परिचय दिला बघा लांब लचक. यशोदा म्हणली, बाई अशी म्हणली कोण तू? जा म्हणे माझ्या लेकराला तुला लई पाहायचंय, जा म्हणे पहा. आणि आतमध्ये पाळण्यामध्ये आमचा कृष्ण परमात्मा लहान ते बाळ असं झोपलेलं आहे बघा. देवाला सगळं समजतंय. आता ही माझ्याकडे अशी पूतना येत आहे आणि देवानं आपले इथं नेत्र बंद केले. भगवंताने आपले नेत्र बंद का केले याच्यावरती भागवतकारांनी इथं 22 कारण सांगितले.